काल ही भांडणं मुलांच्या बघण्यावरनं एकमेकाच्या झालेली, तरी समाजातली 4 माणसं त्या माणसापाशी जाऊन बाबा ही भांडणं इथंच मिटू द्यात, काय तर झालं असेल किरकोळ म्हणून सांगितलं होतं, पण त्यानं काय मिटवून घेतलं नाही. डायरेक्ट कोयता काढून त्या लहान मुलांना मारायला. समाजातलं ते अत्यंत गरीब कुटुंब आहे, एकदम प्रत्येकाचा जरा जरा सपोर्ट घेऊन ती म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह करतात, एवढी गरीब आहेत. म्हणून त्यांच्या पाठीशाने एक तो सरळ आमच्या जातीवर गेला, बाहेर कोयता घेऊन आला आणि म्हटला प्रत्येक मागाच्या पोरांचं मुंडकं म्हटलं तोरण माझ्या गेटला बांधणार म्हटला, आणि असा कोयता फिरवायला लागला. ते कोयता 3 मुलांना लागला डोक्यात. ते CPR मध्ये आहे तिन्ही पण पोरं आमची, या गरीब बाईची. ही गरीब बाई इतकी आहे की ती पोरांनी कुणाची कळ गोष्ट सुद्धा गल्लीत काढलेली नाही, म्हणून एवढा समाज तिच्या बाजूने उभा राहिला आहे आज. आणि आम्हाला न्याय पाहिजे, न्यायाची अपेक्षा आहे. काल पहाटे रात्रीपासून इथं लोक आमची बसलेले आहेत, लेडीज आमच्या घरी रात्री 2ला आल्या, तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. त्याला पकडायला एवढा का अवधी लागला ही आमची प्रश्न आहे. एवढा का एखादा गरिबानं काहीतरी गुन्हा केला तर तो 10 मिनिटात डिव्हिजनमध्ये हजर होतोय, मग हा का कशाच्या बेसवर थांबलाय अजून, याला का पकडलं नाही? आम्ही न्याय मागालोय ना, आणा की त्याला काय असेल ते शासनाप्रमाणे काय असेल तर त्याला शासन होऊन देखील. की श्रीमंत लोकांना जास्त महत्व आहे आणि गरीबाला महत्व नाही. आणि गरीब बाई कालपासून अशी इथं मिळते, या बाईला कधी नाही मिळणार. तिच्या बाजूने आम्ही उभं राहिलोय आणि एक आमच्या जातीवर गेला. आता जातीभेद कुठं आहे का समाजात ते निर्माण करायला. हा 96 कुळी मराठा आणि आम्ही मांग आहे. नाही आहे तो 96 कुळी समजतोय तो, आणि आम्ही मांग आहे. कायम तो कमीत कमी 30 वर्षाची दादागिरी करतोय. साधं कोंबडं सुद्धा दारात जायचं नाही त्याच्या. कोंबड्याशी काय शिकवतोय का माणूस इथं जा नाही तिथं जा, किरकोळ कारणावरनं प्रत्येकाला धमकी देत असतोय तो.